students, welcome back. I am your teacher Madhuri Wagmare. In today's lecture, we are going to learn about kingdom planting. And in kingdom planting, next division bryophyta. Division bryophyta. So, in previous lecture, you people have learned up to the division Thylophyta and its subclasses, class Chlorophyceae, class Rhodophyceae and class Phaeophyceae. That is, under Thylophyta, you people have learned three classes. म्हणजे blue algae, green algae, red algae and brown algae. हे तिन्ही क्लासेस तुम्ही डिटेल मध्ये काय केलेले आहेत, लर्न केलेले आहेत इन प्रीवियस लेक्चर. ठीक आहे. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट नेक्स्ट डिविजन थायलोफायटा. त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, त्यांचं हॅबिटॅट काय आहे, त्यांच्या बॉडीमध्ये नेमके काय काय कॅरेक्टर्स असतात किंवा त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन झालेले आहेत, हे सगळे काय करणार आहोत आपण आज वन बाय वन डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. Now let's start with general characteristics of division bryophyta. General characters. First of all, we are going to discuss about its habitat. Habitat means place of occurrence. Habitat is nothing but place of occurrence of a particular animal or living thing. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचं जनरल जे काही प्लेस असतं, ज्या ठिकाणी ते आपल्याला जास्तीत जास्त सापडत असतात किंवा त्याच ठिकाणी ते जगत असतात, तर ते जे प्लेस असतं त्याला आपण हॅबिटॅट असं म्हणतो. ठीक आहे. तर यांचं हॅबिटॅट काय असतं, दे आर टेरेस्ट्रियल इन हॅबिटॅट. हॅबिटॅट इज टेरेस्ट्रियल. म्हणजे जमिनीवरती हे जे ब्रायोफाइट्स आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात. तर आपण अल्गीमध्ये जर डिस्कस केलं किंवा अल्गी जर पाहिलं तर काही सेमी ॲक्वेटिक होते आणि काही काय होते, ॲक्वेटिक होते. म्हणजे पाण्याच्या वरती किंवा पाण्यामध्ये किंवा पाण्याच्या बॉटमला हा काय होता, त्यांचा हॅबिटॅट होता. आता डिव्हिजन थायलोफायटाच्या पुढचा कोणता डिव्हिजन आहे, ब्रायोफायटा. म्हणजे काय काय लक्षात येईल तुमच्या, पाण्यापासून आपण थोडंसं बाहेर येतो. टेरेस्ट्रियल हॅबिटॅट आहे, त्यातल्या त्यात मॉइस्ट शेडी प्लेसेस. दे हॅविंग ए हॅबिटॅट टेरेस्ट्रियल अँड त्यातलं जर काय असणार आहे, मॉइस्ट शेडी प्लेसेस. तर सावलीचे जे काही ठिकाणं असतील, म्हणजे झाडांचे खूप सारं फॉरेस्ट आहे, झाडांची सावली आहे, पर त्या ठिकाणी थोडंसं पाणथळ जमीन आहे, नॉट पूर्ण टेरेस्ट्रियल नाही पण असं सेमी ॲक्वेटिक टाईपचे एन्व्हायरमेंट असतं, अशा ठिकाणी तुम्हाला हे ब्रायोफायटा पाहायला भेटणार आहे. त्याचं एक्झाम्पल, वेल नोन एक्झाम्पल रिक्षा हे तुम्हाला माहितीच आहे. तर टेरेस्ट्रियलवरती काय असणार आहे, ते अशा ठिकाणी ते आपल्याला पाहायला भेटणार आहे. हे झालं त्यांचं हॅबिटॅट. ठीक आहे. अँड दे नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन अँड कम्प्लिशन ऑफ देअर लाईफ सायकल. दे नीड नेक्स्ट कॅरेक्टर. दिस इज अबाउट हॅबिटॅट. नेक्स्ट कॅरेक्टर, they need water because they live in a moist shady places. Even though they are terrestrial, they live in a moist and shady places. Moist word is very important. That's why they need water for completion of their life cycle. ठीक आहे. त्यांची लाईफ जर कंप्लीट व्हायची असेल तर त्यांना काय कशाची आवश्यकता असते, पाण्याची. ऑफकोर्स यू ऑल नो प्लांट्स आर मोस्टली डिपेंड ऑन वॉटर. जर पाणी नसेल तर झाडं काय होतात, वाळून जातात. तसं काही प्रकार काय आहे ब्रायोफायटामध्ये हे आहे. त्यांची जर लाईफ सायकल, इथे लक्षात घ्या, लाईफ सायकल कंप्लीट होण्यासाठी पूर्ण
एक ब्रायोफायटा, त्याच्यानंतर त्याचे स्पोर्स किंवा गॅमेट असतील, त्याच्यानंतर नेक्स्ट जनरेशन, हे सगळं होण्यासाठी त्यांना पूर्णपणे कशाची गरज असते? वॉटरची. दे नीड वॉटर फॉर द कम्प्लिशन ऑफ देअर लाईफ. अँड नेक्स्ट ब्रायोफायटा two event. Bryophyta shows two stages or alternation of generation, and that two stages means Bryophyta complete their life cycle in two stages. Bryophytes complete their life stages via sporophytic generation and sporophytic, and next gametophytic mode of generation. ठीक आहे. हे जे काही स्पोरोफायटा असतात, सॉरी ब्रायोफाइट्स, यांची लाईफ सायकल shows sporophytic as well as gametophytic stages in their life cycle. तर लक्षात घ्या, ब्रायोफायटाची लाईफ सायकल जी आहे, लाईफ सायकल यांच्यामध्ये दोन स्टेजेस आहेत. फर्स्ट स्टेज sporophytic and second gametophytic. So these are two stages of life cycle of sporophytes. ठीक है. तर स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट आर द टू स्टेजेस ऑफ लाईफ सायकल ऑफ ब्रायोफाइट्स. तर स्पोरोफाइट मध्ये काय होतं नेमकं? दे प्रोड्यूस, त्यांच्या स्पोरोफायटिक स्टेजमध्ये स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल जे असतात त्याच्यापासून स्पोर तयार होतात. स्पोरोफाइट मध्ये स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल हे काय असतात? मेनली इन्व्हॉल्व असतात. आणि गॅमेटोफाइट मध्ये काय असतं? व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी जे असते, ज्याला आपण थायलॉइड किंवा लिफी स्ट्रक्चर असतं, व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी. तर गॅमेटोफायटिक स्टेज मध्ये कशाची इन्व्हॉल्वमेंट असते? व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी. वेजिटेटिव प्लांट बॉडी और थायरॉइड और लिफी थायरॉइड. या स्टेजेस मध्ये जे काही आपण स्पोरोफायटिक स्टेज म्हणू किंवा गॅमेटोफायटिक स्टेज, which is the stages of life cycle of bryophytes having characters spore producing capsule, and in case of gametophytic stage vegetative plant body also called thyroid or leafy body. ठीक है. तर vegetative plant body is called thyroid or leafy, which represent vegetative generation, sorry, which represent gametophytic generation or gametophytic stage, and spore producing जे काही कॅप्सूल असतात रिप्रेझेंट स्पोरोफायटिक जनरेशन. तर हे जे दोन जनरेशन असतात ब्रायोफायटाचे, स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक, याच्यामध्ये स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूलचा रोल आणि थायरॉइड किंवा जे काही लिफी स्ट्रक्चर आपण म्हणणार आहोत, जे काय आहे प्लांटचे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे किंवा व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडीचा पार्ट आहे, यांचा रोल हे गॅमेटोफायटिक जनरेशन आणि स्पोरोफायटिक जनरेशन मध्ये असणार आहे. तर जास्त कन्फ्यूज नाही व्हायचं. हे जे काही ब्रायोफाइट वगैरे असतात यांच्यामध्ये काय असतं? अल्टरनेशन ऑफ जनरेशन आणि त्याच्या पद्धतीने काय चाललेले असते, त्यांची लाईफ सायकल ही कंप्लीट होत असते. तर ब्रायोफाइट्स मध्ये स्पोरोफायटिक एकदा जनरेशन दिसणार आहे, गॅमेटोफायटिक एकदा जनरेशन दिसणार आहे. म्हणजे त्यांची लाईफ सायकल मध्ये स्पोर्स प्रोड्यूस होऊन त्यांची लाईफ सायकल कंप्लीट होणार. नेक्स्ट टाइम गॅमेट्स तयार होऊन मग लाईफ सायकल कंप्लीट होणार. स्पोर्स मध्ये जेव्हा स्पोरोफायटिक जनरेशन असतं, कशाचा रोल असतो? स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूलचा. गॅमेटोफायटिक जनरेशन मध्ये व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्ट ऑफ बॉडी विच इज कॉल्ड एज थायरॉइड और लीफी पार्ट ऑफ दॅट प्लांट. लक्षात येते? So these are some general characters. Next character, bryophytes show presence or bryophytes having a peculiar character, that is rhizome. यांच्या बॉडीमध्ये अजून एक कॅरेक्टर प्रेझेंट असतं, ते म्हणजे रायझोम. रूट लाईक एक पार्ट असतो, त्याला आपण काय म्हणतो ब्रायोफायटाच्या बॉडीमध्ये, सिमिलर टू रूट. इन केस ऑफ प्लांट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय असतं रूट. सिमिलर टू रूट they having or they show presence of rhizome.
प्लांटमध्ये तुम्हाला माहिती आहे की काय असतं, रूट प्रेझेंट असतं. त्याच्याऐवजी हे ब्रायोफाइट्स काय आहेत लक्षात घ्या. ब्रायोफाइट्स आर अ लोअर प्लांट ग्रुप, म्हणजे खूप हायर नाही आहेत किंवा खूप लोअर नाही आहेत, मधलंच काय आहे, मधली स्टेज आहे. जसं ॲनिमल्समध्ये कनेक्टिंग लिंक असते, लाईकवाईज ब्रायोफाइट्स काय आहे, थोडंसं लोअर प्लांट ग्रुपच्या नंतरचा येणारा प्लांट ग्रुप आहे. म्हणजे काय होतं बघा, इथे लक्षात घ्या, हळूहळू कॉम्प्लेक्सिटी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. अगोदरच्या प्लांट ग्रुप म्हणजे थॅलोफायटामध्ये काहीही नव्हतं, पण इकडे काय झालेलं आहे, रायझॉइडची सुरुवात झालेली आहे. म्हणजे कारण याच्या पुढे जर गेलं तर तुम्ही काय होणार आहे, हळूहळू प्लांट इव्हॉल्व झालेला तुम्हाला दिसणार आहे. तर या ठिकाणी रायझॉइड्स असतात, दे आर रूट लाईक अ रूट, दे आर लुक लाईक अ रूट. आणि हे जे रायझॉइड असतात, जे प्लांटचे नेक्स्ट जे काही क्लासेस आहेत, ब्रायोफाइटा आर क्लासिफायर और ग्रुप इनटू टू मेन ग्रुप्स, लिव्हरवर्ट्स दॅट इज हिपॅटिसी अँड मॉसेस. हे काय आहेत, त्यांचे दोन मेजर ग्रुप आहेत. तर त्या मेजर ग्रुपमध्ये हे जे रायझॉइड असतात, तर लिव्हरवर्ट्समध्ये दिस रायझॉइड आर युनिसेल्युलर. In case of group liverworts, liverwortलाच आपण काय म्हणतो, हिपॅटिसी. हिपॅटिसी मीन्स व्हॉट, त्यांचं लिव्हरवर्ट्स नावातच आहे, लिव्हर आणि मग वर्ट्स. लिव्हरवर्ट्स म्हणजे काय, तर त्यांचा शेप जो असतो पानांचा तो समवॉट लाईक अ लिव्हर. लिव्हर ऑर्गन तुम्हाला माहिती आहे, तर ते लिव्हर ऑर्गन सारखं त्या पानांचा किंवा त्या ब्रायोफाइटच्या लीफचं स्ट्रक्चर असतं. त्याच्यामुळे त्यांना आपण लिव्हरवर्ट्स किंवा हिपॅटिसी असं म्हणतो, बिकॉज त्यांचा शेप हा लिव्हर सारखा असतो. आणि त्यांच्यामध्ये रायझॉइड हे युनिसेल्युलर असतात. आणि इन केस ऑफ मॉसेस, नेक्स्ट जो ग्रुप आहे ब्रायोफाइटाचा, त्यांच्यामध्ये रायझॉइड्स कसे असतात, मल्टीसेल्युलर रायझॉइड्स आपल्याला पाहायला भेटतो इन केस ऑफ ग्रुप मॉसेस. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचंय, रूट लाईक स्ट्रक्चर कोणामध्ये, ब्रायोफाइटामध्ये प्रेझेंट असतं. ते आपण ते कसं प्रेझेंट असतं, तर युनिसेल्युलर पण असू शकतं आणि मल्टीसेल्युलर पण प्रेझेंट असू शकतं. तर युनिसेल्युलर कोणामध्ये असणार आहे, लिव्हरवर्ट्समध्ये, त्यालाच आपण हिपॅटिसी असं म्हणतो. हा एक ग्रुप आहे ब्रायोफाइटाचा. आणि मल्टीसेल्युलर कोणामध्ये असतं, तर मॉसेसमध्ये. हा सुद्धा नेक्स्ट ग्रुप आहे ब्रायोफाइटाचा. हा डिफरन्स तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, तर फंक्शन काय आहे रे या रायझॉइडचं फंक्शन, आता तुम्हाला फंक्शन लक्षात यायला पाहिजे. रूट लाईक म्हटल्यानंतर रूट लाईक स्ट्रक्चर काय आहे, रायझॉइड. मग त्याचं फंक्शन तुमच्या बरोबर आता लगेच क्लिक व्हायला पाहिजे. रूट म्हणजे रूटचं फंक्शन काय असतं प्लांटमध्ये, दे ॲब्झॉर्ब मेनली water and mineral from the soil and provide to the plant part. तसंच काहीच इथे फंक्शन असतं, they absorb mineral as well as water. Function is to absorb mineral and water and also they give attach for the substratum किंवा जे काही substratum also helping fixation of thallus on substratum. म्हणजे thallus जो काही असणार आहे प्लांटचा, also for fixation of thallus on substratum. म्हणजे रायझॉइडचे दोन फंक्शन आहेत, एक तर ॲब्सॉर्ब मिनरल वॉटर अँड ऑल्सो फॉर फिक्सेशन ऑफ थॅलस ऑन सबस्ट्रेटम. थॅलस इज नथिंग बट अ प्लांट बॉडी ऑफ द ब्रायोफाइटा. ब्रायोफाइटाची जी प्लांट बॉडी असते त्याला इन जनरल किंवा एक वर्ड आहे त्याला काय म्हणतो आपण, थॅलस असं म्हणतो. आणि ह्या थॅलसचा सबस्ट्रॅटम म्हणजे जे काही आपण आधार म्हणून, किंवा एखादा स्टोन असेल किंवा सॉइल सरफेस असेल, तर त्या सरफेसवरती हे ब्रायोफाइटा आधार घेतात विथ द हेल्प ऑफ रायझॉइड. आणि ते जे काही आधारासाठी खालची गोष्ट असते त्याला आपण सबस्ट्रॅटम म्हणू. म्हणजे स्टोन असेल किंवा
एखादी वॉल असेल किंवा मग एखादं झाडाचं बार्क असेल, हे सगळे कशाचे प्रकार आहेत? सबस्ट्रॅटंचे, ज्यावरती ब्रायोफायटा ग्रो करत असतात. तर ते कसे ग्रो करत असतात किंवा ते कशामुळे तिथे फिक्स असतात? बिकॉज ऑफ दॅट रायझॉइड. सो रायझॉइड हेल्प दिस थायलस फॉर फिक्सेशन ऑन द सबस्ट्रॅटम, आल्सो फॉर द ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल अँड वॉटर. लक्षात येते? तर ब्रायोफायटा मध्ये काय स्पेसिफिक वेगळं कॅरेक्टर? दे हॅविंग अ प्रेझेंट ऑफ दे हॅविंग अ रायझॉइड. त्याच्यासाठी तुम्हाला एक जनरल सांगते की जनरल ऑब्झर्वेशन, आता मान्सून चाललेला आहे म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला सगळीकडे हिरवं हिरवं दिसतं आणि सपोज घराचं कंपाऊंड असेल किंवा मग ज्या ठिकाणी आपण जास्त फिरकत नाही, असं थोडीशी ओलसर कंटिन्यू ओली राहणारी माती असेल किंवा मग जुनी एखादी भिंत असेल, तर त्यावरती जनरल तुम्ही बघितलं असेल की हिरवट असं काय दिसतं, एक लेअर दिसतो किंवा असं हिरवं गवत आल्यासारखं त्यावरती दिसतं, पण ते अगदी मऊ असं सॉफ्ट गवत असतं, म्हणजे अगदी मलमलचं कापड. जर त्यावरती हात फिरवला तर कसं लागणार आहे ते आपल्या हाताला? असं मऊ मलमलचं कापड जसं असतं तसं सॉफ्ट सॉफ्ट लागतं. these plants are nothing but mosses. ते काय असतात? मॉसेस असतात, म्हणजे ते ब्रायोफाइट्स असतात. आणि ते जर तुम्ही वरचं थोडंसं असं जमिनीतून बाहेर काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की त्याच्या खाली असे तंतू सारखे थोडीशी सॉइल पण येईल त्याच्यासोबत, प्लस थोडेसे असे तंतूसारखे काय दिसणार आहे? तर रूट असल्यासारखं स्ट्रक्चर दिसणार आहे. अँड दिस रूट इज नथिंग बट अ रायझोड ऑफ दॅट मॉस. ठीक आहे, तर हे एक जनरल ऑब्झर्वेशन आहे, आजूबाजूला तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार आहे. आणि तो जो एक पूर्ण असा लेअर तयार झालेला असतो त्या मॉसेसचा किंवा त्या हिरवट प्लांटचा, त्याला एकूणच आपण काय म्हणतो? थायलस ऑफ द ब्रायोफायटा. समजलं? खूप सोपं आहे हा डिव्हिजन ब्रायोफायटा. त्याचं एक्झाम्पल एक सांगते मी तुम्हाला, रिक्षा, मर्चंटेरिया, असे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत? फिनेरिया, हे सगळे त्याचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, तर याच्या रायझॉइडचे दोन डिव्हिजन ब्रायोफायटा जे आहे त्याचे काय आहेत? दोन मेन ग्रुप्स आहेत. फर्स्ट ग्रुप, these bryophyta are classified into two main groups. First group, liverworts. Liverworts, also known as Hepaticae. And second group, mosses. So these two groups we will discuss in our next lecture. आजच्यासाठी तुम्ही फक्त त्याचे जनरल कॅरेक्टर लक्षात घ्यायचे. बट दिस ब्रायोफायटा आर ग्रुप्ड इनटू टू ग्रुप्स, लिव्हरवर्ट्स, दॅट इज हेपॅटिसी अँड मॉसिस. समजलं तुम्हाला? ब्रायोफायटाचे कॅरेक्टर्स खूप इझी आहेत, फक्त काय लक्षात ठेवायचे? इट इज अ लोअर क्लास ऑफ प्लांट्स, टेरिस्ट्रियल हॅबिटॅट, मोस्टली मॉइस्ट शेडी प्लेसेस. त्यानंतर अल्टरनेशन ऑफ जनरेशन, आणि मग स्टेजेस काय आहेत लाईफ सायकलच्या? गॅमेटोफायटिक अँड स्पोरोफायटिक, अँड दे नीड अ वॉटर फॉर द completion of their life cycle. Next, Bryophyta shows a specular character or root-like character called rhizoid, which is multicellular in case of mosses and unicellular in case of liverworts. ठीक आहे, एवढं आज तुम्ही करायचंय. जे काही राहिलेले नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करूयात. रीड करायचंय, याचे जसं मी बोर्डवरती लिहून देते तशा शॉर्ट नोटबुकमध्ये करून त्यासुद्धा रीड करायच्या. ठीक आहे स्टुडंट, स्टे होम, स्टे सेफ, हॅपी लर्निंग.